नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. सर्वांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि जसं की तुम्ही थंबनेल बघितलं असेल किंवा टायटल बघितलं असेल, की या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की टेक्निकल अलर्ट्स काय असतात. मागच्या काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की प्राइस अलर्ट्स कसे असतात, ते कसे सेट करू शकतो, त्याचा वापर काय, त्याचा यूज काय, कसं ते तुम्हाला युजफुल होऊ शकतं. आणि काही मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की धनमध्ये आपल्याला ट्रेडिंग व्ह्यू फ्रीमध्ये यूज करायला भेटतं. तसंच हे जे फीचर आहे टेक्निकल अलर्ट्स, तुम्ही जर बघितलं तर ट्रेडिंग व्ह्यूमध्ये आपल्याला पेड आहे. बट धन थ्रू जर तुम्ही ट्रेडिंग व्यू ओपन केलं, धन थ्रू जर तुम्ही अकाउंट लॉग इन केलं, तर तुम्हाला हे जे स्पेशल फीचर आहे ते फ्रीमध्ये यूज करू शकता. तर ते कसं करायचं, काय करायचं, या सगळ्या गोष्टी आज या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करूया स्टेप बाय स्टेप. तर व्हिडिओ पूर्णपणे बघा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करू शकता. तर डायरेक्टली मी आता स्क्रीनवरती येतो. तर स्क्रीनवर तुम्ही बघत असाल, मी सध्या ट्रेडिंग व्यू ओपन केलं आहे धन ॲप्लिकेशन थ्रू, धन वेबसाईट थ्रू. तर या ठिकाणी तुम्ही जर धनवरती अकाउंट ओपन केलं नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तिथं जाऊन तुम्ही अकाउंट ओपन करू शकता. ठीक आहे. जसं की धनच्या अंडर ज्यावेळेस तुम्ही ट्रेडिंग व्यू ओपन करता, तुम्हाला बरेच सगळे फीचर बघायला भेटतात. जसं की तुम्हाला माहिती आहे प्राइस अलर्ट्स, जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये लावून दाखवले होते. तसंच एक गोष्ट आहे ती म्हणजे टेक्निकल अलर्ट्स. तर आता तुम्हाला टेक्निकल अलर्ट्समध्ये तुम्हाला काय करता येतं माहिती आहे का, की तुम्हाला इंडिकेटरच्या बेसिसवर अलर्ट क्रिएट करता येतात. आता ते कसे तुम्हाला सांगतो. ठीक आहे. तर आता इंडिकेटरच्या बेसिसवर अलर्ट क्रिएट करणं म्हणजे काय? समजा एखादा 200 ई-एम-ए आहे किंवा 50 ई-एम-ए, असं जर आपलं एक मूव्हिंग एव्हरेज आपण जर इंडिकेटर जर प्लेस केलं आणि आपल्याला असा स्टॉक पाहिजे असेल की जो 50 ई-एम-एच्या वरती क्लोजिंग देतोय किंवा 200 एम-एच्या वरती क्लोजिंग देतोय. तर असे स्टॉक आपण कसे शोधणार? किंवा डेली बेसिसवर असे स्टॉक जर आले किंवा ज्या स्टॉकमध्ये अशा प्रकारची प्राइस ॲक्शन किंवा अशा प्रकारचे मूव्हमेंट्स असेल, तर ते स्टॉक आपल्याला कसे कळतील? आपल्याला अलर्ट कसं मिळेल? तर यासाठी तुम्ही यूज करू शकता टेक्निकल अलर्ट. आता तुम्हाला सिम्पली काय करायचं मी तुम्हाला सांगतो. तर वरच्या साईडला तुम्ही जर बघितलं, तर इथं जे घड्याळाचं चिन्ह आहे त्यावरती जर तुम्ही क्लिक केलं, तर या ठिकाणी 2 प्रकारचे अलर्ट तुम्हाला दिसतात. ही अशी एक स्क्रीन ओपन होईल. आता मी कोणत्याच प्रकारचं अलर्ट क्रिएट नाही केलं, त्यामुळे इथं अलर्ट दिसत नाहीये. मी आता इथं क्रिएट अलर्ट करतो. बट या ठिकाणी तुम्ही बघू शकता अलर्ट टाइप, या ठिकाणी टेक्निकल आणि प्राइस अलर्ट. ठीक आहे, 2 अलर्ट. प्राइस अलर्ट आपण बघितलं होतं. आता मी टेक्निकलवरती क्लिक करतो आणि या ठिकाणी तुम्हाला राईट साईडला खाली जर बघितलं तर क्रिएट अलर्ट या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी क्रिएट अलर्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक छोटीशी विंडो ओपन होते आणि यामध्ये आता तुम्हाला भरपूर सारे ऑप्शन बघायला भेटतील. तर काय करायचं ते मी नेमकं सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही जर या ठिकाणी बघितलं तर कंडिशनमध्ये आता समजा जसं की मी भारती एअरटेल स्टॉक मागच्या साईडला ओपन केला आहे ट्रेडिंग व्ह्यूवरती, तुम्ही या ठिकाणी बघू शकता. मी कॅन्सल करतो, परत एकदा क्लिक करून दाखवतोय बघा. या ठिकाणी मी भारती एअरटेल नावाचा स्टॉक ओपन केला इथं. ठीक आहे. तर भारती एअरटेलमध्ये जर मला टेक्निकल अलर्ट लावायचा असेल तर या ठिकाणी क्रिएट अलर्टवरती क्लिक केल्यानंतर भारती एअरटेल नाव इथं आलेलं आहे. तर आता मला समजा असे स्टॉक पाहिजेत की सिंपल मूव्हिंग ॲव्हरेजच्या वरती स्टॉक आला पाहिजे. ठीक आहे. तर या ठिकाणी बघू शकता एस-एम-ए वरती मी क्लिक करतो. जसं की एस-एम-ए वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही जर राईट साईडला बघितलं तर इथं 5 आले. 5, 10, 20, 50, 100, 200. तर हे जे आहेत ना, तर हे एस-एम-ए सिंपल मूव्हिंग ॲव्हरेज, म्हणजे 5चं लावायचं आहे, 10चं लावायचं. आता मी फॉर एक्झाम्पल इथं 50 एस-एम-ए घेतला. त्यानंतर आपल्याला काय पाहिजे? क्रॉसिंग अप पाहिजे, डाउन पाहिजे, ग्रेटर दॅन, लेस दॅन, का सिंपल क्रॉसिंग. तर आता या ठिकाणी मी क्रॉसिंग अप घेतो. ठीक आहे. त्यानंतर खाली जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी मी एकतर एस-एम-ए लावला 50 एस-एम-ए. ठीक आहे. मला जर आता अजून एक एस-एम-ए लावायचा असेल, अजून एक इंडिकेटर जर लावायचा असेल, तर ते पण मी यूज करू शकतो. सिम्पली मी इथं परत एक एस-एम-ए घेतला. त्यानंतर याची जी लेंग्थ आहे ती मी ठेवतो 200. ठीक आहे. म्हणजे 50 एम-ए आणि 200 एम-ए क्रॉसिंग अप ठेवूया आपण. म्हणजे ह्याला म्हणतात गोल्डन क्रॉसओव्हर. गोल्डन क्रॉसओव्हर म्हणजे काय असतं, की 50 एम-ए ज्यावेळेस 200 एम-एला क्रॉस अप होतं, त्यावेळेस जे म्हणजे इंडिकेटर तयार होतं त्याला म्हणतात गोल्डन क्रॉसओव्हर. आता याची टाइम फ्रेम मी ठेवतो डेली. ठीक आहे. टाइम फ्रेम तुम्ही चेंज करू शकता 1 मिनिट, 5 मिनिट, 15 मिनिट. जसं मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं, एस-एम-ए मी 50चा घेतला पहिला, क्रॉसिंग अप झाला पाहिजे कोणत्या 200 एम-एला, सॉरी एस-एम-एला. त्यानंतर टाइम फ्रेम मी काय ठेवली, 1 डे टाइम फ्रेम. त्यानंतर या ठिकाणी ट्रिगरवरती ज्यावेळेस तुम्ही जाल त्यावेळेस तुम्हाला इथं 2 ऑप्शन दिसतात, एक तर एव्हरी टाइम आणि ऑनली वन्स. तर या ठिकाणी मी काय करतो, ऑनली वन्सवर जर मी ठेवलं तर ज्या वेळेस अशी कंडिशन ॲपियर होईल त्यावेळेस मला नोटिफिकेशन येईल. एकदाच येईल पण. ठीक आहे. पण एव्हरी टाईमवरती जर मी क्लिक केलं तर ज्या वेळेस अशी कंडिशन परत 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 रिपीट होईल त्यावेळेस प्रत्येक वेळेस मला नोटिफिकेशन येणार की ही कंडिशन आली आहे.
तुमची जी कंडिशन तुम्ही अप्लाय केली, ठीक आहे. त्यामुळे तुम्ही ओन्ली वन्स ठेवू शकता किंवा एव्हरी टाईम जी काय तुमची. आता मी एव्हरी टाईमवरती क्लिक करतो. त्यानंतर एक्सपायरेशनमध्ये तुम्ही काय करू शकता, की तुमची कोणती एक्सपायरी असू शकते, कोणत्या एक्सपायरीपर्यंत. जसं की मी या ठिकाणी बघू शकता तुम्ही 25 जानेवारी, त्यानंतर 17 जानेवारी, म्हणजे जी काय तारीख एक्सपायरी, म्हणजे ही काय निफ्टी बँक निफ्टीवाली एक्सपायरी नाही. एक्सपायरी म्हणजे हे अलर्ट आपल्याला कधीपर्यंत ठेवायचं. तर या ठिकाणी मी सिम्पली 31 जानेवारीपर्यंत सिलेक्ट करतो आणि ॲड अ नोट. तर ॲड अ नोट म्हणजे काय असतं, की हे जे तुम्ही क्रिएट केलं अलर्ट, त्याला तुम्हाला काहीतरी नोट द्यायचं, जेणेकरून तुम्हाला लक्षात राहील की हे अलर्ट आपण क्रिएट केलं. तर या ठिकाणी मी टाकतो बाय भारती एअरटेल, बाय भारती एअरटेल. ठीक आहे. तर या ठिकाणी मी हे अलर्ट क्रिएट केलं आणि या ठिकाणी सिम्पली मी क्रिएटवरती ज्यावेळेस क्लिक करतो, तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे जे अलर्ट आहे आपलं ते क्रिएट झालं आहे. आता या अलर्टचा फायदा तुम्हाला काय होईल, ज्या वेळेस SMA जे आहे सिम्पल मूव्हिंग ॲव्हरेज 50 आणि 200 क्रॉस अप होतील, त्यावेळेस तुम्हाला प्रत्येक तुमचा मोबाईल डिव्हाइस असो किंवा तुमच्या टी व्हीवरती धन लॉग इन असू द्या किंवा तुमच्या वेबसाईटवरती असू द्या, तुम्हाला प्रत्येक ठिकाणी नोटिफिकेशन जाईल की तुमचं जे इंडिकेटर जे तुम्ही टेक्निकल अलर्ट क्रिएट केलं ते सॅटिस्फाय झाले कंडिशनसोबत आणि त्यानुसार तुम्ही त्या ठिकाणी तुमची ॲक्शन घेऊ शकता. तर हे खूप महत्त्वाचं फीचर आहे टेक्निकल अलर्ट, प्राइस अलर्ट. तर हे सगळे फीचर तुम्ही यूज करू शकता धनवरती अकाउंट ओपन करून. बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.